कैरीचं पन्ह समर पेय। उन्हाळा आला की कैरीचा सीझन सुरू होतो आणि आपण कैरी पन्ह आपलं केलं जातं। चैत्रगौरीचं हळदी कुंकू असतं त्या ठिकाणी हे कैरी पन्ह आणि आंबे डाळ दिली जाते। तेव्हा आज आपण बघणार आहोत कैरीचं पन्ह ही रेसिपी। प्रथम आपण ह्या कैऱ्या आहेत त्या कुकरमध्ये 4 शिट्ट्या देऊन घेऊया। शिजवून घेतलेल्या कैऱ्या आपण गार करून घेऊया आणि नंतर सालीचा आणि कोईचा गर काढून घेऊया। सगळा गर आपण कैरीचा काढून घेतोय, सालींचा आणि कोईचा। आता कैरीचा गर काढून घेतल्यानंतर गूळ घ्यायचा आहे। गर हा मोजून घ्यायचा आहे। गर जर 2 वाट्या असतील तर 2 वाट्या गूळ घ्यायचा आहे आणि कैरी जर तुमची कलमी असेल तर गूळ कमी लागतो आणि कैरी जर अगदी आंबट असेल तर गूळ हा जास्त लागतो। हा गूळ आता आपण मिक्स करून घेऊया, नाहीतर मग मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे वाटून घेतलं तरी चालेल, म्हणजे गूळ पटकन मिक्स होईल आणि गाठी राहणार नाहीत। आता माझी कैरी आंबट होती म्हणून मी 2 वाटीला 3 वाट्या गूळ घेतलाय। गुळाचा रंग जर लाल असेल तर अगदी गर छान लाल दिसतो आणि जर केशरी पिवळ्या रंगाचा असेल तर याचा रंग पण पिवळसर येतो, गुळावरती रंग येतो। कैरी आंबट असल्यामुळे मला गूळ अजून लागलाय। 3 वाट्या गूळ झाला। गुळाचा रंग अगदी छान लाल आहे। आता गूळ वितळायला पाहिजे म्हणून मी आता हा जो डबा आहे हा 5 मिनिटं गॅसवरती ठेवून वितळून घेणार आहे, म्हणजे गूळ अगदी छान वितळला जाईल। आता हे आपण गाळून घेऊया, म्हणजे त्याच्यात असलेले कोण किंवा राहिलेला गुळाचा खडा किंवा कैरीचं साल असं काही राहिलं असेल तर ते निघून जाईल, म्हणून आपण ते आता गाळून घेऊया। गाळून घेतल्यामुळे प्लेन कैरीचा गर आपल्याला मिळतो। याच्यात आता आपण वेलदोडा पूड, थोडंसं मीठ, आणि काळी मिरी पूड मिक्स करून घेऊया। म्हणजे प्रत्येक वेळी आपल्याला ग्लासमध्ये हे टाकून घ्यायची गरज नाही, याच्यातच हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बर्फाचे खडे टाकून घेऊया। गार पाणी, तयार केलेला हा गर टाकून घेऊया 1-1 चमचा। पाणी टाकून घेऊया। तेव्हा तयार आहे कैरीचं पन्ह। काळं मिरपूड, मीठ आणि वेलदोडा पूड मिसळून घेतलं आहे, त्यामुळे आता ह्याच्यात वरून काही टाकायची गरज नाही। अशा प्रकारे आपण हे बरणीत भरून घ्यायचंय। जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला पटकन हे पन्ह करता येईल आणि जेवताना आपण तोंडी लावायला जाम म्हणून आंबट गोड असं हे घेऊ शकतो।
1 ते 1.5 महिना हे फ्रीजमध्ये असं चांगलं राहू शकतं. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रंगही अगदी छान आलाय.